मुंबईत ठाकरेंचाच महापौर, सुप्रीम कोर्ट निर्णय फिरवणार. ठाकरेंचे 65 नगरसेवक किंगमेकर, 29 वाले शिंदे काही काळासाठी नॉट रिचेबल. शिंदेंना महापौर पदावर, भाजप शिंदेंचा गेम ठाकरेंना सोबत घेऊन करणार. सुप्रीम कोर्टात सुनावणी फिरेल ते एक ट्विट अन राजकीय हालचाली वाढल्या. नेमकं घडलंय का? 2019चा रिपीट टेलिकास्ट पुन्हा एकनाथ शिंदे करतायत. फरक इतकाच, तेव्हा ठाकरे होते आणि आता शिंदे आहेत. 29 नगरसेवकांच्या जीवावर एकतर मुंबईचं महापौर पद द्या, नाहीतर स्थायी समितीसारखं महत्त्वाचं खातं द्या. याच मुद्द्यावरती एकनाथ शिंदे आपल्या 29 नगरसेवकांना घेऊन हॉटेलमध्ये बसू नये. मुद्दा असा तयार होतो की त्यावेळी ठाकरेंची मनमानी भाजपला चालली नव्हती, आता एकनाथ शिंदेंची चालेल का? जर 2019ला ठाकरेंना रोखण्यासाठी शिंदेंसारखा प्रयोग केला गेला, तर आता शिंदेंना रोखण्यासाठी ठाकरेंना सोबत घेऊन फडणवीस एक घाव दोन तुकडे करणार का? धनुष्यबाण कुणाचा, यावरती सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे. त्यावरती एक ट्विट आलंय आणि अख्ख्या राजकीय हालचालीच बदलल्या. मुंबई महापालिकेचा गड कोण सर करणार याचा खल संपलेला नाहीये. बीएमसीचा महापौर हा शिंदे सेनेचा असावा की भाजपचा, यावरून रस्सीखेच सुरू आहे. शिंदे सेनेने तर त्यांचे नगरसेवक थेट ताजलँड हॉटेलमध्ये ठेवलेत. तिथून ते कोकण भवनात जातील. फोडाफोडीची शक्यता लक्षात घेता हा प्रकार सुरू असल्याचा दावा करण्यात येतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोस दौऱ्यावर आहेत, तर इकडे एका ट्विटने अजून खळबळ उडवून दिली आहे. मुंबईचा महापौर हा उद्धव ठाकरेंचाच होईल असा दावा वकील असीम सरोदे यांनी ट्विट करत केलाय. मुळात म्हणजे या ट्विटला दाखले जोडण्यात आलेत आणि ते दाखले खरोखरच तथ्य दाखवणार आहेत. भाजपचा मुंबईसह राज्यात झंझावात दिसून आला. अनेक महापालिकेत भाजप अगदी बहुमताच्या जवळ आहे. मुंबईत त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिंदे सेनेची नितांत गरज आहे. या ठिकाणी शिंदे सेना ही महायुतीत किंगमेकर ठरली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे भाजपनं महापौर पद शिंदेंच्या शिवसेनेसाठी सोडावं अशी आग्रही मागणी शिंदे सेनेकडून करण्यात येते. पण मुळात शिंदे सेनेकडून मुंबईमध्ये प्रचार करत असताना ज्यांच्या जीवावरती ते शिवसेना आपली असल्याचा दावा करतात ते आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे दोघांचेही फोटो या युतीवरून गायब होते. युतीच्या प्रचार बॅनरवरून गायब होते. मग आता शिंदे सेना नेमकं कोणाची शिवसेना आहे म्हणून पुढे प्रोजेक्ट करते, हा प्रश्न आहे. भाजपला इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच महापौर करण्याची मोठी संधी आहे. त्यातूनच पेच निर्माण झाला. मुंबई महापालिकेत भाजपच्या खिशात 89 तर शिंदे सेनेचे 29 नगरसेवक आहे. बहुमतासाठी 114 हा मॅजिक फिगर आवश्यक आहे. पण मुख्यमंत्री राज्यात परतल्याशिवाय यावर अधिक भाष्य करणं दोन्ही पक्ष टाळतायत. अशातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील असीम सरोदे यांच्या एका ट्विटची सध्या देशात चर्चा सुरू आहे. या ट्विटमध्ये त्यांनी जो तर्क दिला त्याकडे अनेकांचे लक्ष वेधलं गेलंय. या ट्विटनुसार शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या पक्षा चिन्हाविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे. पण 37 नंबरचे मॅटर सुनावणीसाठी पोहोचणे कठीण आहे, असे ट्विट ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केलंय. या ट्विटमध्ये त्यांनी एक मोठा खळबळजनक दावा केलाय. त्यानुसार मुंबईचा महापौर ठाकरेंचाच होऊ शकतो. या ट्विटमध्ये ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी मुंबईतील महापौर या मुद्द्यावरती भाष्य केलंय. आता लोकांचा नवीन प्रश्न, जर एकनाथ शिंदेकडून पक्ष चिन्ह व शिवसेना नाव काढून घेतले तर मुंबई महापालिकेत काय होईल? मला वाटतं शिंदे सेना भाजपमध्ये विलीन होईल व एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्त्व एकदम कमी होईल. शिंदे सेनेतील अनेक जण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परततील आणि मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल. उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील. सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरू झालेला खेळ सर्वोच्च न्यायालयातच कधीतरी संपवेल असा दावा असीम सरोदे यांनी केलाय. या दाव्याला जर दाखला म्हणून जोडायचं जर ठरलं तर लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टातील सुनावणी काही येऊ द्या, मात्र एकनाथ शिंदेंचा ओरिजिनल रंग भाजप ओळखून बसलाय. भाजपचं असं आहे की गरज सरो आणि वैद्य मरो, पण आता शेरात सव्वा शेर त्यांना एकनाथ शिंदे लागलेत. जो राजकीय प्रयोग उद्धव ठाकरेंना थोपवण्यासाठी शिंदेसोबत केला गेला, आता त्याच प्रयोगाची पुनरावृत्ती करण्याची वेळ आली आहे. अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की कुबड्या हटवण्याची वेळ आलेली आहे. 2029ची निवडणुका भाजपा स्वतंत्र लढणार. अगदी तेच खरं करायचं जर ठरलं तर नगर परिषदेच्या निवडणुकांमध्येच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कुठलंही सूत जुळत नव्हतं.
देवेंद्र फडणवीस नामनिराळे राहण्याचा प्रयत्न करत होते, मात्र रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदेची नाकाबंदी केली होती. आता याचाच जर विचार करायचा जर ठरला तर या सगळ्या घडामोडी थोड्या थोड्या आठवून बघा आणि याचे काय परिणाम होऊ शकतात ते बघा. तिकडून वनमंत्री गणेश नाईक, इकडनं रवींद्र चव्हाण, तिकडनं निलेश राणे अनेकांनी एकनाथ शिंदेंवरती एकामागून एक वार करायला सुरुवात केली होती. मात्र शिंदे यांनी सुद्धा जशास तसं उत्तर दिलं. आता पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघंही वेगळे पडले. अजित पवारांनी सुद्धा फडणवीसांशी पर्यायी भाजपशी ओपनली पंगा घेतला आणि त्यातूनच सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा खुली केली जाणार ह्या धमकीवजा इशारा जो होता तो भाजपनं अजित पवारांना दिला. आता झेडपीच्या निवडणुकात आणखी ताणताना दिसेल. त्यामुळे या सगळ्याच बारीक सारीक गोष्टींचा जर विचार करायचा जर ठरला तर सध्याच्या घडीला ठाकरेंना सोबत घेणं भाजपला कसंही सोयीचंच आहे. गेल्या 5 वर्षांपासून ठाकरे संपवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण एक जरी जागा ठाकरेंची निवडून येते तरीही त्या पक्षाचं अस्तित्व आहे. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.